जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे की तुमची बँक कोणती ती नक्की चेक करा मित्रांनो. की पीक विमा 12 बँकेत जमा झाला, फक्त याच 12 बँकात पैसे सोडले. तुमची बँक कोणती चेक करा, फक्त यांनाच पीक विमा मिळणार. तर मित्रांनो बघा, तुमची बँक कोणती ती नक्की चेक करा आणि ती बँक कोणत्या बँकेत जमा झाली आपण ते सांगणारच आहोत. पीक विमाच्या दुसऱ्या टप्प्यात 76 कोटी वाटप. पीक विमासाठी जिल्हे व तालुके पात्र गावांची यादी. पहा मित्रांनो, कशामुळे लागत आहे विलंब हे सुद्धा जाणणार आहोत मित्रांनो आपण, की बँक कशामुळे विलंब लावत आहे. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये. तर बघा मित्रांनो, ही यादीसुद्धा आहे आपल्याकडं, कोणाकोणाला मिळणार. येथे यादी आपल्याला चेकसुद्धा करता येईल. तर आपण यादी कशी चेक करायची ते सुद्धा बघूया. तर मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 8,333 कोटी रुपयांचा पीक विमा वाटपाचे आदेश हे अजित पवार यांनी दिले होते. पडताळणी पूर्व झाल्यानंतर प्रक्रिया सुरू करणार. SMS-सुद्धा पाठवला जाणार शेतकऱ्यांना. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा दुसरी यादी जाहीर. तुमचे पैसे अडकले असतील तर ही यादी पहा मोबाईलमधून अपलोड करून. आज पीक विमा या 12 बँकेत जमा झाले. बँक खाते बघा शेतकरी मित्रांनो, फक्त काही मोजक्याच बँकांमध्ये आता पीक विमा आज जमा होऊ लागला आहे. नेमकं बाकीच्या बँकेमध्ये का पीक विमा जमा होत नाही याची कारणे सुद्धा समजणार आहेत. शेतकरी मित्रांनो, अगदी काही हाताच्या बोटावर मोजणे इतक्या 12 ते 15 बँकेमध्ये पैसे आलेले आहेत. आज पीक विमा या 12 बँकेमध्येच आहे. मग शेतकरी मित्रांनो, पीक विमा तुमच्या बँकेत येण्यासाठी तुम्ही कोणती बँक दिली आहे हे सुद्धा बघणे आता महत्त्वाचे आहे. कारण शेतकरी मित्रांनो, फक्त याच 12 ते 15 महत्त्वाच्या बँक आहेत, तर यामध्ये पैसे सोडले आलेले आहेत. मग तुमच्या पण बँकेचा तांत्रिक काय प्रॉब्लेम आहे का, म्हणून तुम्हाला पैसे आले नाहीत? मग कोणकोणत्या बँकेमध्ये आज पैसे येऊ लागलेत, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे आज सोडलेले आहेत, याची अगदी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर तुमची बँक आता या सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये असेल तर मग मात्र तुम्हाला कोणतेही टेन्शन घ्यायचे नाही. आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. या महत्त्वाच्या 12 ते 15 बँक आहेत. या बँकेमध्ये सकाळपासून पीक विम्याचे काहींना 5,000, काहींना 8,000, तर काहींना डायरेक्ट 20,000, तर काहींना अगदी शेती जास्त असल्याने 32,000 सुद्धा येऊ लागले आहेत. शेतकरी मित्रांनो, बँकांच्या काही अडचणी होत्या, बँकेच्या तांत्रिक प्रॉब्लेम आता येऊ लागलेत. त्यामुळे काल पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे वाटप फक्त याच बँकेत झाले आहेत आणि आज पण सकाळपासून फक्त याच बँकेत पैसे लागलेले आहेत. मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणकोणत्या बँकेत पैसे येऊ लागले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, त्या बँकेची नावे आणि लिस्टसुद्धा राज्य सरकारने जाहीर केलेले आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, तुमच्या ₹1 भरून जो पीक विम्याचा अर्ज 2024मध्ये भरला होता, त्यामध्ये तुम्ही काय प्रॉब्लेम केला आहे का, व्यवस्थित अर्ज भरला का, नेमकं तुम्ही अर्ज भरून पण तुम्हाला पैसे बँकेत का येऊ लागले नाहीत? नेमके कशाची अडचण आहे? तुमच्या शेजारील जिल्ह्यामध्ये पैसे आले असतील आणि तुम्हाला जर आले नसतील तर नेमके तुम्हाला काय करावे लागणार आहे? तर बघा, यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आज सोडले आले आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगतो आणि लगेचच त्यानंतर कोणत्या बँकेत सोडले तेही सांगतो. परंतु शेतकरी मित्रांनो, स्वतः माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की जवळजवळ 4 लाख शेतकरी आता या पीक विमा योजनेच्या घोटाळ्यामधून, म्हणजेच या 4 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याच्या घोटाळ्याने केला आहे, त्यांना बाहेर काढले आहेत. बघा, त्यांनी स्वतः जे बोलले ते तुम्ही ऐकवतो. हे पहा मित्रांनो, कशा प्रकारे शेतकरी हे अपात्र ठरणार आहेत. शेतकरी मित्रांनो, बनावट पीक विमा अर्ज कराल तर आधार कार्ड ब्लॉक होणार आहे. इथं दिलेले माहिती हेडलाईनमध्ये पेपरामध्ये की बनावट जर तुम्ही काय डॉक्युमेंट कराल तर तुमचं आधार कार्ड हे ब्लॉक होणार. बोगसगिरीला बसणार चाप. DDB पोर्टलवर आधार क्रमांक करणार ब्लॉक.
म्हणजे बघा मित्रांनो, तुमचा आधार क्रमांक सुद्धा ब्लॉक करण्यात येणार आहे। लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्याचे दुर्लक्ष, कडक कारवाई सुद्धा होणार आहे मित्रांनो, जे शेतकरी बनावट कागदपत्र करतील त्यांच्यावरती। बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना किती पैसे किती लाभ मिळाला ते सुद्धा लिस्ट आहे मित्रांनो। पीक विमा वाटप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला, हे बघा। तर कोणत्या जिल्ह्यात किती मिळाला ते बघा मित्रांनो। जिल्हा बघा, शेतकरी लाभार्थी किती आहेत आणि मंजूर रक्कम। नाशिक जिल्ह्यामध्ये 3,50,000 लाभार्थी शेतकरी मिळाला आहे। त्याची मंजूर रक्कम आहे 155.74 कोटी। जळगाव जिल्हा 16,921 लाभार्थी आहेत, 4,88,00,000 रुपये इथं मंजूर झालेले आहेत। अहमदनगर 2,31,831 यांचा लाभार्थी आहेत आणि मंजूर रक्कम आहे 160,28,00,000। तसेच सोलापूर 1,82,534 लाभार्थी शेतकरी आहेत आणि 111,41,41,00,000 इथं रक्कम मिळाली आहे। साताऱ्यामध्ये बघा मित्रांनो, साताऱ्यामध्ये 40,406 लाभार्थी शेतकरी, 6,74,00,000 मंजूर रक्कम आहे। तसेच सांगली 98,372 शेतकरी लाभार्थी शेतकरी आहे आणि 22,04,00,000 रक्कम मंजूर झालेली आहे। तसेच बीडमध्ये 7,70,574 लाभार्थी शेतकरी आहेत आणि त्यांना 241,21,00,000 रुपये हे मंजूर झालेले आहेत सगळ्यात जास्तमध्ये। त्यानंतर बुलढाणामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, बुलढाण्यामध्ये 36,358 लाभार्थी शेतकरी आहेत आणि त्या लाभार्थी शेतकऱ्यांना 18,39,00,000 एवढी रक्कम हे मंजूर झालेली आहे। तसेच धाराशिवमध्ये 4,98,720 शेतकरी लाभार्थी आहेत आणि त्यांच्यामध्ये 2,218,85,00,000 रुपये हे मंजूर झालेले आहेत। तसेच अकोला जिल्ह्यामध्ये 1,77,253 लाभार्थी शेतकरी आहेत आणि 97,29,00,000 ही एवढी मंजूर झालेली रक्कम आहे मित्रांनो तिथली। तसेच कोल्हापूरमध्ये 288 हे लाभार्थी शेतकरी आहेत आणि 13,00,000 रुपये तिथे मंजूर झालेले आहेत। तर जालन्यामध्ये 3,70,625 लाभार्थी शेतकरी आहेत आणि 160,48,00,000 हे मंजूर रक्कम झालेली आहे। तसेच परभणीमध्ये 4,41,970 हे लाभार्थी शेतकरी आहेत व नागपूरमध्ये 63,422 हे लाभार्थी शेतकरी आहेत आणि 52,21,00,000 हे मंजूर रक्कम तिथं मिळालेली आहे। तसेच लातूर 2,19,535 हे लाभार्थी शेतकरी आहेत आणि 244,87,00,000 तिथं मंजूर रक्कम झालेली आहे। अमरावतीमध्ये 10,265 शेतकरी आहेत आणि 8,00,000 तिथे मंजूर रक्कम झालेली आहे। तसेच आज पीक विमा ह्या 12 बँकेत जमा झालेले आहे। बघा मित्र, कोणती बँक आहे ती? IDBI बँक आहे, इंडियन बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, कॅनडा बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, युनिको बँक आहे, युनियन बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, इंडियन बँक आहे। तर मित्रांनो बघा तुम्ही कोणकोणत्या बँक आहेत त्या तुम्हाला त्या दिसल्याच असतील। या सर्व बँकांमध्ये हे पैसे जमा झालेल्या सुरुवात झालेली आहे आणि काही भरपूर शेतकऱ्यांना पैसे सुद्धा आलेले आहेत आणि जे शेतकरी राहिलेले आहेत त्या या बँकेपैकी कोणते जरी खाते असले त्यांनी चिंता करायची गरज नाही, तुमच्या बँकेत सुद्धा पैसे जमा। तर मित्रांनो तुम्हाला माहिती ही कळालीच असेल। तसेच मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार। मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक सुद्धा करा आणि ज्या गरजवंत शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचा मित्रांनो, जेणेकरून त्यांना याबद्दल माहिती कळेल। तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।